सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती आदेशानंतर दिघ्यामधील कमलाकर इमारत रिकामी करण्यास सुरुवात झालेली आहे। कारण कोर्टाचा स्थगिती आदेश हा केवळ पांडुरंग इमारतीसाठी आहे, त्यात कमलाकर इमारतीचा समावेश नाही, अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। विनायक पाटील आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। विनायक, सध्या काय परिस्थिती आहे दिघ्यामध्ये आणि एमआयडीसीचे अधिकारी काय सांगतात या निर्णयाबद्दल? दिघ्यातील ज्या 4 इमारती होत्या, मोरेश्वर अपार्टमेंट, भगत अपार्टमेंट, कमलाकर आणि पांडुरंग, या 4 इमारतीमध्ये 2 दिवसामध्ये हा इमारती खाली करण्याचा आदेश कोर्टाने मुंबई हायकोर्टाने दिला होता। मात्र यानंतर काल रात्री उशिरा पांडुरंग अपार्टमेंटचे जे रहिवासी आणि शिवसेना ही सुप्रीम कोर्टात गेली होती। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज 31 जुलैपर्यंत स्थगितीचा आदेश दिला होता। मात्र त्यानंतर ही जी आहे एमआयडीसीचे अधिकारी हे कमलाकर इमारत जी आहे ती खाली करण्यासाठी गेलेले आहेत। कारण त्यांचं असं मत आहे की जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत ते फक्त पांडुरंग इमारत आहे त्याच्यासाठीच फक्त दिलेले आहेत। त्यामुळे कमलाकर इमारती संदर्भात कुठल्याही प्रकारचा आदेश नसल्यामुळे, तशा प्रकारचं आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं नोटिशन आले नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी खाली करण्यासाठी आलेले आहोत। यावरती आता एकनाथ शिंदे यांना विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना आम्ही तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत। जे सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर पांडुरंग इमारतीसाठी दिलेली आहे तीच ऑर्डर इतर सोसायट्यांसाठी लागू होते। त्यामुळे आपण इमारत खाली करू नका, अशा प्रकारचं पालकमंत्र्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र आता या ठिकाणी पाहायचं आहे की मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता ज्या इतर राहिलेल्या इमारती एमआयडीसी खाली करते की सुप्रीम कोर्टाचा आदेश पांडुरंग इमारतीला लागू झाल्यानंतर इतर ठिकाणी तसा लागू करत ती एमआयडीसी अधिकारी माघार घेत आहेत ते आता। पण आज एमआयडीसीचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत का आणि त्यांनी काय सांगितलेले आहे नागरिकांना की आता त्वरित इमारत खाली करणं गरजेचं आहे? हो, एमआयडीसी अधिकारी आहेत ते कमलाकर जी इमारती आहेत तिकडे पोहोचलेले आहेत। त्यांनी तशा प्रकारचं त्यांना सांगितलेलं आहे। मात्र सध्या तरी अशी कारवाई त्यांनी सुरू केलेली नाहीये। त्यांनी विनंती केलेली आहे, अजूनपर्यंत कारवाईला सुरुवात झालेली नाही। मात्र कमलाकर इमारत जी आहे त्या इमारतीजवळ एमआयडीसी अधिकारी पोहोचलेले आहे आणि त्यांच्याकडून रहिवासी जे राहत आहेत त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्हाला ही इमारत खाली करावी लागेल म्हणून। कमलाकर इमारतीमधल्या नागरिकांची काही प्रतिक्रिया कळलेली आहे का? त्यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? खरं तर आधी राज्य सरकार म्हणजे उच्च न्यायालयामध्ये 2 इमारतींना दिलासा मिळाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये आणखी एका इमारतीला दिलासा मिळाला, मात्र कमलाकर इमारतीला दिलासा मिळू शकत नाहीये। या संदर्भात वकिलांशी किंवा तिथल्या नागरिकांशी काही बोलणं झालंय का? जी कमलाकर इमारतीमध्ये जे रहिवासी राहत आहेत, आज काल पांडुरंग सोसायटीला स्थगिती मिळाल्यानंतर कमलाकर इमारतीमध्ये जे राहणारे रहिवासी होते त्यांनाही असं वाटत होतं कुठेतरी आता आपल्याला वरती ही कारवाई मिळणार नाहीये। 1.5 महिना आपल्यालाही 31 जुलैपर्यंत ही आपल्याला सुद्धा या ठिकाणी वेळ मिळालेली आहे। मात्र अचानकपणे ही जी कारवाईसाठी एमआयडीसी अधिकारी आल्यानंतर आता कमलाकर सोसायटीमधील जे काही रहिवासी आणि त्यांचे जे काही वकील आहेत त्यांच्याकडून आता जी याचिका आहे ती याचिकामध्ये आता ज्याप्रमाणे पांडुरंग सोसायटीने याचिका केली आहे तशाच प्रकारच्या याचिकासाठी आता त्यांच्याही प्रतिनिधी आता दिल्लीला रवाना होत आहेत। आणि ज्या प्रकारे पांडुरंग सोसायटीला स्थगिती दिली तशीच स्थगिती आम्हालाही द्यावी, अशा प्रकारची हालचाल आता किंवा त्या संदर्भात तशी याचिका आता कमलाकर कडून सुद्धा करण्यासाठी आता त्यांचे वकील आणि रहिवासी आता गेलेले आहेत। विनायक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे कमलाकर इमारतीतील नागरिकांनी देखील आता हालचाली सुरू केलेल्या आहेत। खरं तर पांडुरंग इमारतीला स्थगिती मिळालेली आहे, 31 जुलैपर्यंत त्यांना दिलासा मिळालेला आहे। मात्र कमलाकर इमारतीचा उल्लेख या निर्णयामध्ये नसल्यामुळे आता एमआयडीसीचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी नागरिकांना विनंती केलेली आहे की तुम्हाला घर सोडावं लागेल।